कधी कधी आपण आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगतच नाही. आपण सतत विचार करत असतो, लोक काय म्हणतील, त्याला वाईट वाटेल का, तिला मी आवडत असेल ना, माझ्याबद्दल लोकांचं मत बदललं तर, मी नाही म्हटलं तर ते मला सेल्फिश समजतील का. आणि मग नकळत आपण स्वतःचं आयुष्य जगण्यापेक्षा इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आपलं आयुष्य वाया घालवतो. पण एक दिवस स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, मला सगळ्यांना आवडणं खरंच आवश्यक आहे का. उत्तर आहे नाही. आणि हे स्वीकारणं म्हणजे ॲटिट्यूड नाही, हा इगो नाही, हे लोकांना डिसरिस्पेक्ट करणंही नाही. याला म्हणतात फ्रीडम टू बी डिसलाइक. म्हणजेच काही लोकांना मी आवडणार नाही आणि तरीही मी ठीक आहे. आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते, चांगलं वागा, सगळ्यांशी नीट बोला, कोणाचं मन दुखवू नका, सगळ्यांना मदत करा आणि हे सगळं खरंच चांगलं आहे. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा चांगली व्यक्ती बनण्याच्या नादात आपण स्वतःलाच हरवून बसतो. आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणायचं असतं, पण आपण हो म्हणतो. आपल्याला एखाद्या व्यक्तीपासून दूर जायचं असतं, पण लोक काय म्हणतील म्हणून आपण तिथेच राहतो. आपल्याला आपलं करिअर बदलायचं असतं, पण घरच्यांना काय वाटेल म्हणून आपण थांबतो. आपल्याला काहीतरी नवीन सुरू करायचं असतं, पण मित्र हसतील म्हणून आपण सुरुवातच करत नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण स्वतःच्या निर्णयांपेक्षा इतरांच्या अप्रुव्हलला जास्त इम्पॉर्टंट देतो. कल्पना करा, तुम्ही एक नवीन काम सुरू केलं. तुमच्या जवळच्या व्यक्तीने म्हटलं, हे तुझ्याकडून होणारच नाही. आणि दुसऱ्याने म्हटलं, तू यासाठी योग्य नाहीस. कोणी हसलं, कोणी इग्नोर केलं, कोणी तुमच्यावर टीका केली. आता दोन पर्याय तुमच्याकडे आहेत. पहिला म्हणजे त्यांचं मत खरं आहे असं मानून तुम्ही स्वतःवर शंका घ्यायची. आणि दुसरं म्हणजे शांतपणे म्हणायचं, तुला माझ्यावर विश्वास नसला तरी चालेल, पण माझा स्वतःवर खूप विश्वास आहे. कारण तुमच्या आयुष्याचा निर्णय तुमच्यासोबत आयुष्यभर राहणारी व्यक्ती घेणार आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. पण याचा अर्थ असा नाही की मला कोणाचंही मत ऐकायचं नाही. नाही, आपल्याला फीडबॅक ऐकायला हवा. आपली चूक असेल तर ती स्वीकारायला हवी. आपण चुकीचे असू शकतो हे मान्य करायला हवं. पण एक गोष्ट समजून घ्या, फीडबॅक आणि अप्रुव्हल यात फरक असतो. फीडबॅक तुमची वाढ करू शकतो, पण अप्रुव्हलची ॲडिक्शन तुमची ओळखच बदलून टाकतं. तुम्ही प्रत्येक निर्णय घेण्याआधी लोकांना आवडेल का हा प्रश्न विचारत राहिलात, तर एक दिवस तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडेल, मला काय आवडतं. काही लोकांना तुमचं शांत राहणं आवडणार नाही. काही लोकांना तुमचं बोलणं आवडणार नाही. काही लोकांना तुम्ही बाउंड्रीज ठेवणं आवडणार नाही. काही लोकांना तुम्ही सक्सेसफुल झाल्यावरही आवडणार नाही. आणि काही लोकांना तुम्ही काहीही केलं तरी आवडणार नाही. मग तुम्ही काय करणार? प्रत्येक व्यक्तीला खुश करण्यासाठी स्वतःला सतत बदलत राहणार? आज एका व्यक्तीसाठी बदललात, दुसऱ्यासाठी उद्या बदललात, परवा तिसऱ्यासाठी, आणि शेवटी तुमच्यात तुमचं उरेल तरी काय? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येकाच्या स्टोरीमधले हिरो असू शकत नाही. कधी कधी तुम्ही कोणाच्या तरी स्टोरीमधले विलन असाल. तुम्ही काही चुकीचं केलं म्हणून नाही, तर त्यांना तुमच्याकडून काही अपेक्षा होत्या आणि तुम्ही त्या पूर्ण नाही केल्या म्हणून. तुम्ही नाही म्हटलं म्हणून, तुम्ही स्वतःच्या प्रायोरिटी दिल्या म्हणून, तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी निर्णय घेतला म्हणून. आणि हे ठीक आहे, कारण कधी कधी दुसऱ्याच्या नजरेत चुकीचं दिसण्याची किंमत स्वतःच्या नजरेत बरोबर राहण्यासाठी द्यावी लागते. समजा तुमचं एक स्वप्न आहे, तुम्हाला काहीतरी वेगळं करायचंय, पण घरातले म्हणतात, हे सोड, यातून काय मिळणार, लोक काय म्हणतील, एक सिक्युअर जॉब कर, रिस्क नको घेऊस. त्यांची भीती कदाचित खरी असेल, त्यांचा सल्ला कदाचित योग्यही असेल, पण शेवटी त्या निर्णयाचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. अपयश आलं तर तुम्हाला त्यातून उठावं लागेल, यश आलं तर तुम्हालाच ते जगावं लागेल. म्हणून निर्णय घेताना लोकांचं मत ऐका, पण स्वतःचा आवाजही ऐका. आता रिलेशनशिप बद्दल बोलूयात. नात्यात आपण अनेकदा स्वतःला सतत प्रूव्ह करत राहतो, मी तुझ्यासाठी किती करते, मी किती चांगली आहे, मी कधी तुला दुखावलं नाही, तू मला चुकीचं समजतोस. पण खरं सांगायचं तर ज्याला सतत तुमचं प्रेम प्रूव्ह करून द्यावं लागतं, त्याच्यासाठी तुम्ही कितीही केलं ना तरी ते कधीच पुरेसं वाटणार नाही.
तुम्ही कोणीतरी तुम्हाला समजून घ्यावं अशी इच्छा ठेवू शकता, पण प्रत्येकाने तुम्हाला समजून घ्यायलाच हवं ही अपेक्षा ठेवू नका. काही लोक तुमचं चांगुलपण समजतील, काही लोक त्याचा गैरफायदा घेतील, काही लोक तुमच्यावर प्रेम करतील, काही लोक तुम्हाला गमावतील आणि काही लोकांना तुम्ही गमावल्याचं दुःखही होणार नाही, पण त्यामुळे तुमची व्हॅल्यू कमी होत नाही. कोणाचं मत तुमची किंमत ठरवत नाही. आणखी एक कठीण गोष्ट आहे, तुम्हाला आवडत नसलेल्या व्यक्तीला खुश करण्याची गरज नाही. हो, प्रत्येक नातं टिकवणं आवश्यक नाही. प्रत्येक फ्रेंडशिप लाईफ टाईम असावं असं नाही. प्रत्येकाला एक्सप्लेनेशन देणं आवश्यक नाही. काही लोकांपासून दूर जाणं म्हणजे द्वेष नाही, कधी कधी ते सेल्फ रिस्पेक्ट असतं. आणि बाउंड्रीज म्हणजे भिंत नाही, त्या तुमच्या आयुष्याभोवतीची जबाबदारीची रेषा आहे. पण हे सगळं बोलणं सोपं आहे, प्रत्यक्षात काय करायचं? पहिली गोष्ट, नाही म्हणायला शिका. तुम्हाला काही करायचं नसेल तर फक्त गिल्ट वाटते म्हणून हो म्हणू नका. नाही म्हटलं तर तुम्ही वाईट व्यक्ती होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करणं बंद करा. तुमच्या प्रत्येक डिसिजनसाठी 10 लोकांची परमिशन घेण्याची गरज नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे टीका ऐका, पण स्वतःची ओळख टीकेवर बनवू नका. कोणी म्हणालं तू काहीच करू शकत नाही तर लगेच ते खरं मानू नका. स्वतःला विचारा, ही व्यक्ती मला खरंच ओळखते का? आणि चौथी गोष्ट, स्वतःला डिसअपॉइंटेड करण्यापेक्षा कधी कधी दुसऱ्याला डिसअपॉइंट करणं निवडा. कारण लोक तुमच्यावर नाराज होतील, कदाचित काही दिवस बोलणार नाही, कदाचित तुम्हाला चुकीचं समजतील, पण जर त्या बदल्यात तुम्ही तुमचं आयुष्य प्रामाणिकपणे जगत असाल तर ती किंमत कधी कधी योग्य असते. आयुष्य ना खूप छोटं आहे. आपण किती वर्ष जगू कोणालाच माहित नाही, पण आपण किती वेळ लोक काय म्हणतील या वाक्यात भीतीत जगणार, किती वेळ इतरांच्या अप्रुव्हलसाठी स्वतःला बदलणार, किती वेळ स्वतःची स्वप्न पोस्टपोन करणार, किती वेळ फक्त इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःला अनहॅपी ठेवणार. पण एक दिवस असा यायला हवा जेव्हा तुम्ही आरशात स्वतःकडे पाहून म्हणाल, सगळ्यांना मी आवडत नाही आणि ते ठीक आहे. सगळे मला समजून घेत नाहीत आणि तेही ठीक आहे. काही लोक माझ्यावर टीका करतील आणि तेही ठीक आहे. काही लोक मला सोडून जातील, तेही ठीक आहे. कारण मला माझं आयुष्य माझ्या इथिक्सनुसार जगायचं आहे, लोकांच्या मतानुसार नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही या जगात सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी आलेले नाहीत. प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही इथे आलेले नाहीत. तुम्ही प्रत्येकाच्या नजरेत चांगले दिसण्यासाठी इथे आलेले नाहीत. तुम्ही इथे तुमचं आयुष्य जगण्यासाठी आलात. चुका करा, शिका, बदला, वाढा, कधी कधी चुकीचे ठरा, कधी कधी लोकांना नाराज करा, पण एक गोष्ट विसरू नका, स्वतःला सोडू नका. कारण जगातले सगळे लोक तुमच्यावर खुश असतील, पण जर तुम्ही स्वतःवरच नाराज असाल तर त्या अप्रुव्हलचा काय उपयोग? आणि जगातले अर्धे लोक तुमच्यावर नाराज असतील, पण जर रात्री झोपताना तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल तर कदाचित तुम्ही योग्य दिशेने चालत आहात. म्हणून आजपासून एक छोटासा निर्णय घ्या, मला सगळ्यांना आवडण्याची गरज नाही, मला फक्त स्वतःशी प्रामाणिक राहायचंय.